बघा, आज केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ आज ही रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितोय आणि लवकरात लवकर विमानतळ चालू होण्याच्या अगोदर या विमानतळाला नाव देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। अन्यथा जोपर्यंत हे नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही। आपण प्रतिसाद पाहत असाल, हजारोच्या संख्येने, आम्ही 2000 इंट्रा कधीच झाल्या, हजारोच्या संख्येने आज समाज बांधव, स्थानिक भूमिपुत्र या रॅलीत सहभागी होत आहे। आणि खरोखरच आज आपण पाहत असाल स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा सन्मान, त्यांच्याविषयी असलेली आदराची भावना आणि त्यांच्याविषयी असलेला समाज बांधवांमध्ये अभिमान, या सगळ्या गोष्टीतून आज ही रॅली आपण पाहाल। त्यानंतर या रॅलीचं दखल केंद्र सरकार घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो। खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे साहेब दिबा मानवंदना रॅलीसाठी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात या रॅलीचं प्रस्थान जातीकडे होणार आहे, जी आपली प्रमुख मागणी आहे। उपस्थित प्रचंड जनसमुदाय समाजाचं मनपूर्वक असं स्वागत करतो। लोकनेते दिबा पाटील मानवंदनाच्या रॅलीमध्ये या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांच्या नेतृत्वामध्ये या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। ते दिवंगत खासदार आदरणीय सर्वांचे लाडके नेते बाळामामा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या रॅलीला ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला या ठिकाणी सुरुवात होत आहे। बंधूंनो, गेल्या कित्येक दिवसापासून मागणीसाठी आपण आग्रही आहोत आणि आज या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी या काळात मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण या रॅलीला शांततेने, सर्वांचं जे आव्हान आहे नियमाचं पालन करून या रॅलीला कुठलाही गालबोट न लागता शांततेच्या मार्गाने या सरकारला जागे करण्याचं काम आपण करतो। या ठिकाणी अजूनही 7 गाड्या